गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, बऱ्याच दिवसानंतर हे निरूपण येत आहे आणि आज आपण पाहणार आहोत की जर सत्याच्या मार्गामध्ये तुम्ही असाल ना तर तुम्हाला देव निश्चित भेटणार आहे। सत्याच्या शोधात तुम्ही असाल ना तर देव तुमच्या घरामध्ये येऊन बसेल। पण नक्की सत्य आहे कुठे या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। जर बघा, आजकाल प्रत्येक मनुष्य या कलियुगामध्ये पाहतो की माझ्या जीवनामध्ये दुश्मनाई आहेत, माझ्या जीवनामध्ये शत्रू आहेत। मी किती जरी सत्य वागण्याचा प्रयत्न केला ना की माझ्या जीवनामध्ये उलटच होऊन जातं, माझ्या जीवनामध्ये लॉस होतो। म्हणजे प्रत्येक मनुष्याला सत्य नको आहे, कारण त्याला वाटतं काय बरं की जर मी सत्य वागण्याचा प्रयत्न केला ना तर माझा शत्रू माझ्यावर वरचढ होतो, म्हणून सत्य झुगारून द्यायचं का बरं। पण सत्याशिवाय या दुनियामध्ये काही खरं आहे का बरं। जिथे सत्य असेल ना तिथेच माझा भगवंत आहे। समर्थांनी सांगितलं आहे ना, बघा मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे। सत्याचा मार्ग धरावा रे म्हणा, खोटेपणा कधी करू नको म्हणा। सत्याचीही आहे देवाचा वास, सत्य बोलावे सर्व काळ खास। बघा, याचा अर्थ काय आहे बरं, याचं तात्पर्य काय आहे बरं। मनुष्याने आहे ना सत्याच्या मार्गावर नेहमी चालावं, खोटेपणा कधीच करू नये। खोटेपणानं मिळवलेली संपत्ती आहे ना ती क्षणिक असते। कोणत्या वेळी तुम्हाला ती फसवून पुढे निघून जाईल ना, राख रांगोळी करून जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, जिथे सत्य असेल ना तिथेच देवाचा वास असतो। म्हणून माणसाने नेहमी सत्य बोलावं। जर तुम्ही सत्य बोललात ना, बघा साने गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं आहे ना की खरा तो एकची धर्म। मनुष्याच्या जीवनामध्ये जर खरा धर्म असेल ना तर नेहमी सत्य बोलणे, नेहमी खरे बोलणे। जर तुम्ही खरे बोलले नाहीत ना तर तुम्ही भक्ती करून सुद्धा काही उपयोग नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर मनुष्याने जीवनामध्ये जर खरं बोलणं चालू केलं ना तर जीवनातले 90% प्रश्न सुटून जातील। बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया की जर मनुष्याच्या जीवनामध्ये सत्यता असेल, खरं बोलणं असेल तर मनुष्याला कोणता फायदा होईल बरं। बघा सुमती नावाची एक गरीब मोलकरीण राहत होती आणि तिला एक सत्यकाम नावाचा एक लहान मुलगा होता। दिवसभर काबाड कष्ट करून सुमती आपलं आणि आपल्या आवडत्या मुलाचं पोट भरत असे। सुमती गरीबच होती ना, पण खूप प्रामाणिक होती। आपल्या मुलाला नेहमी खरं बोलण्यास तिने शिकवलेलं होतं। म्हणजे हे संस्कार असतात ना, बघा आपल्याला हे कलियुगामध्ये पाहायला मिळतात। आपल्या मुलांना आपण भरपूर शिकवतो पण संस्कार शून्य बनवलेलं असतं। म्हणजे शिक्षण आणि संस्कार हे वेगळे आहेत ना। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने भरपूर शिकावं, पण जर मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार नसतील तर त्या शिकण्याचा काही अर्थ आहे का बरं। काहीच नाही। बघा, आपण पाहत होतो सत्याचाच विजय होतो ना, सत्यानं मनुष्याला कोणता फायदा होतो। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की एक सुमती नावाची मोलकरीण होती ना, तिला एक मुलगा होता आणि त्या मुलाचं नाव होतं सत्यकाम।
बघा आता सत्यकाम याचा अर्थ काय होतो बरं? सत्याची आवड असणारा म्हणजे सत्यकामच आहे ना. म्हणजे या सत्यकामाशिवाय सुमतीला कुणीच नव्हतं. सत्यकाम दिसला ना की सर्व गोष्टी ती क्षणात विसरून जाईल. त्यावेळी मुलांना शिकवण्यासाठी दूर अरण्यात एखाद्या ऋषीजवळ पाठवण्यात असत. मुलाच्या 8व्या वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत त्याला गुरुजवळच राहावं लागेना. तिथे हर एक कामात हुशार होई. सत्यकाम 8 वर्षाचा होताच आईला म्हणाला, आई मी आता अरण्यात शिकायला जावं असं तुला सुद्धा वाटत असेल ना. बघा कामाला शिकायची फार हौस होती आणि सुमती विचारात पडली की छोट्या सत्यकामाला इतका लांब ठेवायचं. तिच्या डोळ्यासमोर अरण्य उभे राहिलं आणि सत्यकामाशिवाय सर्व सुणं दिसणारं तिचं घरही तिला दिसू लागलं. दुसरी एक कल्पना तिच्या मनात आल्यावर तर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ती एक दासीच होती ना. दासीचं काम काय असतं बरं? तिला ना जात असते ना गोत असतो. त्या काळी बघा तो काळ कोणता होता बरं? पूर्वीचाच काळ होता ना. त्या काळी उच्च कुळातील मुलं होती ना ती सर्व गुरुपाशी शिकत असत आणि सत्यकामाच्या बापाचं तर तिला नावही ठाऊक नव्हतं. असल्या पोराला कोणता गुरु आपल्या जवळ करणार? सत्यकाम आईला म्हणाला, आई पण गुरुजी माझे संबंध आहेत ना, ते गोत्र विचारतील ना. काय ग माझं गोत्र आहे? सुमती बघा अश्रू गाळीत म्हणाली, बाळ सत्यकामा मी तरुण असताना निरनिराळ्या घरी दासी म्हणून नोकरी करत हिंडत असत. त्यातच केव्हा तरी तुझा जन्म झाला. तू दासी पुत्र आहेस. तुझ्या पित्याचं नाव सुद्धा मला माहीत नाही. माझं नाव सुमती आहे म्हणून तुझं नाव सत्यकाम सुमती असंच गुरुजींना सांग. नंतर सत्यकाम आईचा निरोप घेतो आणि आपल्या गुरुच्या शोधामध्ये अरण्यामध्ये जातो. अरण्यामध्ये गेल्यानंतर गौतम ऋषींचा त्यांना आश्रम दिसतो. त्यावेळी गौतम ऋषीपाशी अनेक राजपुत्र होते आणि ब्राह्मण कुमार शिकण्यास होते. सत्यकाम भीत आश्रमामध्ये शिरला. नुकतं स्थान आटपून भस्म लावलेले आणि लांब सडक केस पाठीवर मोकळे असलेले असे अनेक तेजस्वी कुमार होते ना. ते वेदपठण करत होते. गौतम ऋषींची शांत मूर्ती ध्यानमग्न अशी बसलेली होती. सत्यकाम घाबरत पुढे आला आणि एक दरिद्री पोरा आश्रमात घुसून थेट गुरुजींच्या जवळ जात आहे हे पाहून शिष्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. अरे बघशील तर ते ध्यान असं हेटाळणी हे शब्द आहे ना ते सत्यकामाच्या कानी पडू लागले. सत्यकाम बघा इतक्या गौतमांनी आपले डोळे उघडले आणि शांतपणे सगळीकडे नजर फिरवली. एका क्षणामध्ये जिकडे तिकडे शांतता पसरली. गौतम ऋषी मृदू स्वराने म्हणाले, काय पाहिजे तुला बाळ? सत्यकाम खाली पाहत हळूच म्हणाला, भगवान मला आपल्याजवळ शिकायचं आहे. बघा गौतम ऋषी कौतुकाने म्हणाले, उत्तम आहे बाळ, पण तुझे गोत्र काय आहे बरं? सत्यकाम मान खाली करून म्हणाला, भगवान माझं नाव सत्यकाम, आईचं नाव सुमती आणि म्हणूनच मी सत्यकाम सुमती यापेक्षा जास्त मला ठाऊक नाही. असं म्हणून सत्यकामानं आईनं सांगितल्याप्रमाणे सर्व काही सत्य सांगितलं. शिष्य समुदायामध्ये बघा गुपचूप एक हेटाळणीची लाट उसळून गेली. पुन्हा गौतमांची नजर सगळीकडे फिरली. गौतम ऋषी म्हणाले, बाळ सत्यकामा तू इतकं खरं बोलला आहेस ना, हेच पुरं आहे. बघा गौतम ऋषींनी त्या सत्यकामाला सांगितलं, तू जेव्हा हे खरं बोललास ना, हीच खरे शिष्याची, हीच खऱ्या भक्तीची ओळख आहे. आता तू खरं बोलला आहेस ना, जो खरं बोलतो त्याला मी ब्राह्मण समजतो. बघा नंतर आहे ना गौतमांनी सत्यकामाचे मोजे बंधन केलं आणि त्याला शिकवण्याच्या अगोदर
परीक्षा पाहण्यासाठी गौतमांनी बघा एक सूचना केली. बघा त्याला 400 गायी दिल्या आणि त्याच्या स्वाधीन केल्या. त्यांना अरण्यात चरण्यास घेऊन सांगितलं. बघा असल्या कामामध्ये शिष्याची बुद्धी किती आहे ना हे दिसून येतं. त्या गायी अगदी वाळकुट्या होत्या. शिष्यांनी त्यांची चांगली काळजी घेतली नसावी. त्यांचं सारं लक्ष वेद शिकण्यामध्ये होतं. सत्यकाम म्हणाला, या 400 गायी आहेत ना, या गायी 1000 होतील तेव्हाच मी परत येईल. सत्यकाम अरण्यामध्ये पुष्कळ वर्ष राहिला. तो गायीची मनोभावाने सेवा केली आणि त्याचं त्याला फळसुद्धा मिळालं. बघा ते काही फळं मिळालं ना ते आपण पुढे पाहणार आहोत. पण आपण कधी बघा निरूपणामध्ये भरपूर वेळा सांगण्यात आलेलं आहे, गायीची सेवा केली तर ती कधीच वाया जाणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये किती कर्ज तरी असेल ना, तुमच्या आयुष्यामध्ये किती जरी दुःख असेल, जर तुम्ही गायीला भाकरी खाऊ घातली, जर तुम्ही गायीला गुळ खाऊ घातलं तर तुमच्या आयुष्यामध्ये आहे ना तुमची निगेटिव्ह ऊर्जा आहे ना तुमची घरातून बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घरात येत असते. म्हणजे नकारार्थी आयुष्य निघून जातो आणि होकारार्थी आयुष्य येतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख समाधानच येतं ना. म्हणून कधी आपल्या आयुष्यामध्ये जर गायी दिसली ना तर नेहमी तिचं दर्शन घेत जा, नेहमी तिची ओवाळणी करत जा. बघा आपण पाहत होतो सत्यकामाची गोष्ट. बघा एके दिवशी त्याच्या समोर त्याच्या खिल्लारीतील एक बैल पुढे आला. त्याच्या अंगामध्ये वायुदेव शिरला होता आणि तो शेपूट उंचावून शिंगाने जमीन उकरीत होता. सैरावैरा धावत होता. बैल मनुष्यवाणीनं म्हणाला, सत्यकामा. सत्यकामाने हा चमत्कार पाहिल्यावर भक्तीने तो म्हणाला, काय भगवान बर. बैल पुन्हा म्हणाला, आमची संख्या आता 1000वर आली आहे. आम्हाला आता आचार्यांकडे नेऊन पोचवा. त्यापूर्वी मी तुला थोडं ज्ञान देतो. तुझ्या सेवेनं मी फार संतुष्ट झालो आहे. बैलाच्या रूपानं तो प्रत्यक्ष वायुदेवच बोलला होता ना. त्यानं सत्यकामाला ईश्वर म्हणजे काय याचा एक 4था भाग ध्यान शिकवलं. तो म्हणाला, सत्यकामा, प्रकाशणाऱ्या 4 दिशा हा एक ईश्वराचा अंश आहे. तुला अग्निदेव आणखी एक ज्ञान देईल. वायुदेव सर्व दिशांना हिंडतो म्हणून त्याला हे ज्ञान असतं. वायुदेवाच्या आज्ञेप्रमाणे दुसऱ्या दिवशी सत्यकाम गायी घेऊन आश्रमाकडे निघाला. वाटेमध्ये संध्याकाळ झाली होती. त्यानं एका ठिकाणी गायी बांधल्या, अग्नी पेटवला आणि त्यामध्ये तो समधी टाकू लागला. अग्नी प्रसन्न झाला आणि अग्निदेव म्हणाला, सत्यकामा, मी तुला ईश्वर ज्ञानाचा एक भाग देतो. सत्यकामा नम्रपणे म्हणाला, सांगावे भगवान. अग्नी म्हणाला, समुद्र, पृथ्वी, हवा, आकाश हा ईश्वराचाच भाग आहे ना. हंस तुला आणखी सांगेल. अग्नी हा समुद्र आणि पृथ्वी यावर हिंडतो. आकाशातही सूर्याच्या रूपानं तो सुद्धा राहतो म्हणून त्याला हे माहीत होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सत्यकामाने गायी बांधल्या, अग्नी पेटवला आणि तो त्यात समिधा टाकू लागला. इतक्यात तिथे हे हंस उडत आलं. म्हणाला, सत्यकामा, मी तुला ईश्वर ज्ञानाचा 4था भाग सांगतो. सत्यकामा म्हणाला, सांगावं भगवान. हंस म्हणाला, अग्नी, सूर्य, चंद्र आणि वीज ही मिळून ईश्वराचा एक भाग होतो ना. बाकी ज्ञान आहे ना तुला पाणबुड्या पक्षी सांगेल. हंसाच्या रूपानं तो प्रत्यक्ष सूर्यच बोलत होता. सूर्य आकाशात उडणारा जणू एक सोन्याचा हंसच आहे ना. म्हणून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सत्यकामानं गायी बांधल्या, अग्नी पेटवला आणि त्यामध्ये समिधा टाकू लागला. इतक्यामध्ये एक पाणबुडा पक्षी तिथे उडत आला आणि म्हणाला, सत्यकामा, मी तुला ईश्वराचा 4था भाग सांगतो. रानदेवतेनं या पक्षाचं रूप घेतलं होतं. सत्यकाम म्हणाला, सांगावं भगवान. पाणबुड्या पक्षी म्हणाला,
प्राण, डोळे, कान आणि मन आहे ना, हा एक ईश्वराचा भाग आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा हा अंश असतो ना. सत्यकाम अशा रीतीनं पूर्ण ज्ञानी झाला आणि आश्रमामध्ये परत आला. गौतम ऋषींनी त्याला दुरून पाहिल्यावर त्यांना सर्व प्रकार कळून आला होता. गौतम ऋषी म्हणाले, सत्यकामा, ईश्वराचे ज्ञान झाल्यासारखा तू तेजस्वी दिसतोस. कोणी शिकवलं तुला बरं ज्ञानाचे हे धडे? अपूर्व तेज सत्यकामाच्या तोंडावर झळकत होतं. सत्यकाम विनम्रपणे म्हणाला, मनुष्याखेरीज इतर प्राण्यांनीच मला शिकवलं, पण भगवान आपल्या तोंडून ते ज्ञान पुन्हा ऐकावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे गुरुमुखाखेरीज सर्व ज्ञान आहे ना, ते व्यर्थच आहे ना, असं मी ऐकतो. सत्यकामाला सर्व चराचर सृष्टीमध्ये हे भरलेलं ईश्वराचं ज्ञान गौतमांनी आपल्या सरळ रसाला वाणीनं पुन्हा समजावून सांगितलं. आणि इतर शिष्यानं ते लाजणं माना घातल्यासारख्या इतर वर्ष वेद घोकूनसुद्धा त्यांना इतकं ज्ञान झालेलं नव्हतं. पुढे सत्यकाम मोठा प्रख्यात ऋषी झाला आणि त्याच्याजवळ शिकून पुष्कळ शिष्य ज्ञानीसुद्धा झाले ना. म्हणजे या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? सत्यकाम जीवनामध्ये सत्य बोलला, खरेपणा त्याच्या पूर्ण रक्तामध्ये होता, म्हणून इतर शिष्यात तो श्रेष्ठ झाला, जगामध्ये त्याचं नाव झालं. म्हणून खरी भक्ती आहे ना, ती सत्यामध्ये आहे. जर तुमच्या जीवनामध्ये सत्य नसेल ना, तर तुम्हाला प्रचिती कधी येणार नाही. तुमच्या जीवनामध्ये खरी संपत्ती आहे ना, तर खरं बोलणं आहे, सत्यता आहे. सत्यता जर नसेल ना, तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही उपासना करा, त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणजे आपलं जसं कर्म आहेत ना, तशी भक्ती फळत असते. म्हणजे जीवनामध्ये कर्म चांगली करा, सत्यानं वागा, जीवनामध्ये तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. संत तुकाराम महाराजांनी सत्यावर एवढं गोड भाष्य केलेलं आहे ना, ते आपल्या अभंगामध्ये म्हणतात, सत्य बोले तोची धन्य, मन होई निर्मळ पवित्र, खोटे बोले तो पापी जन, सत्यातची आहे ईश्वर. म्हणजे काय बरं? म्हणजे जो सत्य बोलतो ना, या जगामध्ये तो धन्य असतो. त्याचं मन आहे ना, खूप पवित्र असतं, त्याचं मन खूप निर्मळ होतं. म्हणजे पण जो या उलट जो खोटे बोलतो, तो नेहमी पाप करत असतो. त्यानं कितीही भक्तीचा अवलंबर केलं तरी त्याच्या जीवनामध्ये पापच येतं ना. बघा, एका मनुष्याची गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल, खूप भक्ती करतो, खूप सर्व काही देवाचे कार्य आहेत ना, ते सर्व काही करत असतो, पण कधीही खरं बोलत नाही, नेहमी खोटं बोलत असतो. त्याला भगवंत प्रचिती देईल का बरं कधी? आमची ही अवस्था तशीच झालेली आहे. आम्ही भरपूर भक्ती करतो, पण ते भक्ती आहे बाह्य रूपाची, अंतरंगाची भक्ती आम्ही विसरलेलो आहोत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, अंतरंगी भक्ती करायला हवी. आणि ती भक्ती आहे ती परमेश्वराशी नातं. आपले कर्म जसे असतात ना, तशी आपल्या जीवनामध्ये भक्ती होत असते. तुकाराम महाराजांनी पुढे सांगितलेलं आहे, सत्य मार्ग धरावा जीव, खोटेपणा टाकावा दूर, तुका म्हणे सत्य वाचा, तरी मिळे हरीचा ठाव. म्हणजे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये खरा धर्म घडत नाही, हा धर्म म्हणजे सत्यताच आहे ना. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सत्य जीवन केलं नाही, सत्याचा शोध घेतला नाही, तोपर्यंत हरीचा ठाव तुम्हाला मिळणार नाही. तोपर्यंत तुम्हाला माझा पांडुरंग दिसणार नाही. तोपर्यंत तुम्हाला माझा भगवंत आहे ना, तो कधीच कळणार नाही. म्हणून जीवनामध्ये आहे ना, नेहमी सत्य जगा, सत्यावर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस तुमचा विजय होईल. बघा, माणसं म्हणत असतात ना, सत्यामुळं माझी पूर्ण वाईट अवस्था झाली, मी रसातळाला गेलो. पण सत्य कधीच बुडत नाही, ते एक ना एक दिवस वरतीच येणार. म्हणून सत्यावर विश्वास ठेवा.
मनाने चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. जीवनामध्ये तुम्हाला कधीच असत्याचा सामना करावा लागणार नाही. जीवनात आहे ना, सत्याचाच विजय होत असतो, यावर विश्वास ठेवा. समर्थ विचार जिथे असतील ना, त्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.